आज फलटण ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी कंपनी कालोवाला कंस्ट्रक्शन कंपनी हरियाणा या कंपनीला फलटण तालुक्यातून तसेच दहिवडी तालुक्यातून अवैध मुरुम व दगड उत्खनन प्रकरणी फलटण तहसीलदार यांनी 33,40,27,200 एवढा दंड आकारलेला आहे। या कंपनीने फलटण तालुक्यातून अवैध दगड व मुरुम तसंच अवैध खडीसाठा केला होता। त्या प्रकरणी आपण सातत्याने पाठपुरावा केलेला होता। 3 ते 4 वेळा आंदोलने करण्यात आलेली होती। त्या आंदोलनाची आज कुठेतरी दखल घेऊन फलटण तहसीलदार अभिजित जाधव साहेब यांनी संबंधित कंपनीला 33,40,27,200 एवढा मोठा दंड आकारलेला आहे। परंतु या कंपनीकडून, या कालोवाला कंस्ट्रक्शन कंपनीकडून हा दंड जोपर्यंत वसूल केला जात नाही तोपर्यंत मी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे। तसेच हा दंड वसूल केला नाही महसूल प्रशासनाने, जिल्हाधिकारी साहेबांनी, प्रांताधिकारी साहेबांनी, तर मी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये असेल किंवा आपले कोल्हापूर खंडपीठ असेल त्यामध्ये याचिका दाखल करून हा दंड जोपर्यंत वसूल केला जात नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरू ठेवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।